इको बंद करा. अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. तो का संता पुढे इको बंद करून टाका. पूर्ण कीर्तन होसर माझ्या माईकचा विको देऊच ना. आणि बेस सुद्धा खूप कमी करा, कडक करा थोडसा. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. यंत प्रविशमवाचमिमां प्रसुत्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामनां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रमोदा पराप्रमे प्रमदा विलासया. नमो संसार तमसूर्य अप्रतिम परमवीर्य तरुण तरतुर्या लालन लीला. सिया राम मैं सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी. मंगल भवन मंगल हारी द्रवौ सुद शरत जिर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. अनवरतानंदे वर्षतीये. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी यावर करे संतांच्या. मातेची आचित्ती अवघे बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग संत श्रेष्ठ देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगदवंदनीय जगद्गुरु संतांच्या अंतकरणाचा ठाव घेताना मातेचा दृष्टांत देऊन संतांच्या ठिकाणी असलेल्या लढीवाळपणाच्या बाबतीत बोलतात. विठाला विठाला माय लेकराचं नातं असावं तसं संतांचं आणि शिष्याचं या समाजाचं अनन्य असं नातं आहे. आईच्या अंतकरणात
बालकाच्या कल्याणाची अभिलाषा अपेक्षा इच्छा असते ना, तद्वत त्या न्यायाप्रमाणे समाजाच्या उद्धाराची इच्छा फक्त या जगतामध्ये आणि संतांच्या अंतःकरणामध्ये आहे. यांचं कधी चांगलं होईल, हे कधी आपल्या परममुक्तीला प्राप्त होतील आणि परमसुखाला प्राप्त होतील, हे फक्त संतांच्या अंतःकरणामधलीच जात आहे. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन. आपल्या बालकाचं वाढत्व, आपल्या बालकाच्या ठिकाणी असलेलं वृद्धित्व जसं तत्वज्ञानाप्रमाणे एक एक दिवस वाढत जावा असं आईला वाटतं ना, तसं संत या भूमिकेतून बघतात की समाज एक एक दिवस त्यांच्या आत्मकल्याणापर्यंत पोहोचला पाहिजे. विठाला विठाला. म्हणून दृष्टांत देताना मातेचा देतात, पण सिद्धांत देताना मात्र संतांच्या अंतःकरणाचा देतात. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आईच्या पुढे बाळानं नाचावं आणि आईला तो आनंद व्हावा. मग त्या बाळांपणात झालेल्या वेदना ती कधी आठवण करत नाही का? एकदा लेकराला पाहिलं का बाळांपणात झालेल्या वेदना सुद्धा ती आई विसरून जाते. मायबाप एवढंच नाही, सांगायचे जुने लोक दृष्टांत. बाळांतपण जर झालं, नॉर्मल डिलिव्हरी जर झाली आणि एवढ्या जरी वेदना झालेल्या असल्या आणि डॉक्टरला आई विचारते काय झालंय, म्हणले बाळ, अहो मुलगी असू द्या का मुलगा असू द्या, एकदा का ते बाळ आईला दाखवलं का तिला वेदना आठवत नाही. एवढं लेकरावर तिचं प्रेम आहे. विठाल विठाल. महाराज तद्वत त्या न्यायाप्रमाणे समाजाने दिलेल्या वेदना संतांनी लक्षात न ठेवता तुमच्या आमच्यावर कृपा केली. या बोलणं लक्षात आलंय का? समाजाने संतांना आजपर्यंत वेदनाच देत आहेत. सज्जनाच्या नावावर जर काही जमा होत असेल खात्यामध्ये तर त्याला दुःख नावाचा वस्तू पदार्थ घटक म्हणा. आजपर्यंत सज्जनाच्या नावावर जे काही जमा झालं ते दुःखच जमा झालं आणि जमा करणारे स्लीप भरणारा हा समाज आहे. लक्षात ठेवा मायबाप, एवढंही दुःख होऊन सुद्धा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईन तिही लोकी आणि भजी जो आदि पुरुषी किंवा पुरखी अखंडित. सांगा, एवढी महान भूमिका जगाच्या पाठीवर जर असेल तर कोण्या पुढारीची नसू शकते, कोण्या अधिकाऱ्याची नसू शकते. कोणत्याही पक्षात निवडून आला तरी त्याला असं वाटतं का हो सर्व समाज सुखी व्हावा, असं होऊच शकत नाही महाराज. पण संत ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाला सुखी करतात. संत ज्या मातीत जन्माला आले ती माती सुखी होते. संत ज्या भूमीत जन्माला आले अहो त्याच्यात नवल नाही. संतांना एवढी अपेक्षा आहे का त्रिभुवन सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने सुखी व्हावं. विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी टाळी. हा 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 हा. सिद्धांताने मातेचा दृष्टांत, त्याचं कारण आहे संतांचा आणि मातेचा अंतकरण एक असतं गड्या. संत आणि आई एका भूमिकेतली आहे. फक्त आईला एक जाता जाता सांगू का, थोडस समष्टीवाद आलेला आहे. पूजनीय आदरणीय शामराव शास्त्री सांगायचे, आईच्या ठिकाणचं प्रेम कुटुंबातल्या मुलांवर असतं आणि वेष्टीत जे काही आहे संतांच्या ठिकाणचं प्रेम आहे. त्यांचं प्रेम म्हणजे फक्त आपल्या जातीवर नाही, त्यांचं प्रेम म्हणजे फक्त आपल्या गावावर नाही. आणि म्हणून संतांची भूमिका ही एक सांगायचं म्हणजे आईच्या भूमिकेपेक्षा श्रेष्ठ असते. त्याचं कारण आहे प्रेमामध्ये व्यापकत्व आहे. विठाला विठाला. एक सांगू का, प्रेम व्यापक झालं रे झालं की या जगात आई या भूमिकेला आपण उत्तीर्ण झालो म्हणून समजून घ्या. माऊली ज्ञानोबारायांचं प्रेम व्यापक झालं म्हणावं लागलं माझ्या एकनाथ महाराजांना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाई कोण आहे? अनाथाची माय आहे. प्रेम व्यापक झालं रे झालं का आईचं हृदय व्यापक झालं रे झालं का आई सकल जगताची आई होते. आणि प्रेम संकुचित झालं रे झालं का तिला आई म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. याच प्रेमाची उपपत्ती सांगताना आई शब्दाचा दृष्टांत सांगून आणि संत शब्दाची व्याप्ती आजच्या अभंगामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा
या व्यापकत्वाचा विचार आपण थोडक्या शब्दामध्ये करणार आहे. या व्यापकत्वाच्या विचाराकडे जाण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे. तो म्हणजे असा: पूजनीय वैकुंठवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई गंगाधर गांगुर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करू घातलेला हा कार्यक्रम आदरणीय पूजनीय आमच्या वडिलांच्याच ठिकाणी असलेले आमचे महेश दादा, आदरणीय पूजनीय आमचे विष्णू दादा, खऱ्या अर्थाने याला म्हणतात बरं का, धन्य त्याची माय प्रसवली. धन्य महाराज जन्मले संसारी. कुटुंबात नाव बघा ना, महेश आणि विष्णू असं नाव फक्त लक्ष्मी आईच्या उदरात जन्माला येणाऱ्या लेकरांचंच का ठेवलं जातं? पूर्वीच्या बापांची आणि आईची व्यापक कल्पना होती तात्या. म्हणून आपल्याला जे नावं ठेवली ही अतिशय मोठी नावं आहेत. मी कोणाला तरी बोललो, अरे राम नाव जर असेल तर उद्धट नावाने बोलू नये, कारण राम म्हटल्यावर त्याचं नाव नाही तर जो जगताचा मालक आहे राम ब्रह्म चिन्मय अविनाशी त्याच्या नामाचा जप होतो. विठाला विठाला. आम्हाला महाराज लोकांना ना अंगणावरून घर ओळखायची सवय असते. माझा तुषार आम्हाला संस्थेतल्या मुलांना घ्यायला आल्या पाया पडला, लगेच कळालं रक्तगट पॉझिटिव्ह आहे कुटुंबाचा. ठीक आहे, सांगावं लागेल. आल्या काय एवढी बोलेरो गाडीतून उतरला आणि धोत्र्याच्या पाया पडणं म्हणजे काय ते साधं काम आहे? आक्षेप. याचा अर्थ कळतो. लक्ष्मी आईने खऱ्या अर्थाने ही श्रीमंती जी वाढवली आहे, नावही लक्ष्मी आहे महाराज, आणि प्रेमाची श्रीमंती आहे आणि धनाची देखील श्रीमंती आहे. विठाल विठाल. तुम्हाला एक सांगू का, आजच्या पिढीत तर लोक तुम्हाला पैसा विचारत नाही हो. आजच्या पिढीत लोक तुम्हाला संस्कार विचारतात आणि ज्ञान विचारतात. आपल्या लेकरांवर आपण काय संस्कार दिले आणि ते संस्कार आपण गेलो तरी साहेब जिवंत राहतात, हे लक्ष्मी आईंचे संस्कार आहे. अशा लक्ष्मी आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्य पावन असलेला हा पर्व काळ आहे. आता प्रयागला सुद्धा माघ कुंभमेळा चालू आहे आणि 21 डिसेंबर नंतर उत्तरायण चालू आहे. बघा पर्व काळ कसा आहे. आणि या पर्व कालावधीमध्ये मागच्या वर्षी याच दिवसामध्ये आमच्या लक्ष्मी आई साहेबांनी आपल्या या देहाला सौभाग्यत्व प्राप्त करून या देहाच्या ठिकाणचं आणि या देहाला दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरु कृपे. वर्णन आलेलं आहे. अशा गोड असलेल्या माता पुण्य पर्व कालावर त्यांचा हा पुण्य स्मरणाचा योग. मी तर अशी विनंती करणार आहे, आता आपण वर्ष श्राद्ध हा शब्द कालबाह्य करावा. त्याचं कारण आहे, आता आपण सुशिक्षित झालोत, आपली मराठी भाषा समृद्ध झाली, आपल्या मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. बरोबर आहे ना सर? आणि म्हणून आपल्याकडे शब्द संपदा असल्यामुळे पुण्यस्मरण म्हणावं आणि ते पुण्यस्मरण आपल्या मुलाचा श्वास जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते चालावं, भजनाच्या रूपाने चालावं. 5 मुलं जेव घालण्याच्या रूपाने सुद्धा आपल्याला पुण्यस्मरण करता येत. तुम्हाला कोणी सांगितलं कीर्तनच ठेवलं म्हणजे पुण्यस्मरण होतं? वय तात्या, नाही का? आपल्या वाड वडिलांचा गौरव करणं. भगवान म्हणतात अर्जुना, संकरो नरका हैव कुल ज्ञाना कुलशंच पतंती पितरा मेषाम लुप्त पिंड क्रियदकहा. संसारी माणसाने जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर देवाचा घेऊ नका. संसारी माणसाने आशीर्वाद घ्यायचा असेल तर मसोबा खंडोबाचा सुद्धा घेऊ नका. संसारी माणसाने आशीर्वाद घ्यायचा असेल तर पंढरीच्या पांडुरंगाचा सुद्धा घेऊ नका. संसारी माणसाने आशीर्वाद घ्यायचा असेल तर संसारात विठ्ठल रुक्मिणी ज्यांनी आपल्याला वाढवलं पोसवलं ना, त्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. संसारात काही कमी पडणार नाही गड्या. माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव
बघा, देव होण्याचं साधन आहे आई वडिलांना जर आपण गुरु मानलं तर. नर नव्हे नारायण ते देव आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला देव पाहिजे असेल तर तो आपल्या आई वडिलांमध्ये आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून तर एवढं विशाल असं गोड नियोजन आमच्या महेश दादांनी, आमच्या विष्णू दादांनी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आईंच्या पुण्य पवित्र कालामध्ये पुण्य पवित्र अशी माणसं इथे उपस्थित आहे सोन्यासारखे. परम आदरणीय पूजनीय आमचे अक्षयजी महाराज. तात्या, आजची चाल तुम्ही ऐकली नानांनी बरं का, आपण सर्वांनी आजची चाल सुरू केली अक्षय महाराजांनी साहेब. आणि अंगावर क्षारे आले हो. शब्दानुसार राग गाणं हे फक्त वारकरी गायकाला जमू शकते, तर विनाकारण विलंबित ख्याल म्हणत बसायचा. आम्हाला तबल्यातले मार्गदर्शक होते जे जयवंत नाईक म्हणून बरं का, पंडित जयवंत नाईक तबला. तेव्हा मी जळगाव आकाशवाणीचे पंडित जयवंत नाईक यांच्याकडे तबला शिकायचो. ते म्हणले आपल्या शास्त्रीय संगीताची ख्याल नावाची चीज आहे ना, ते म्हणले राग कळतो त्याच्यात पण शब्द काय कळत नाही. आणि शब्द न कळाल्यामुळे भाव कळत नाही, म्हणून ख्यालला जास्त भाव मिळाला नाही. विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का तात्या, हे आपल्या परिसराचे रत्न आहे महाराज. आपल्याला पूर्वी असे लोक जर पाहिजे असले ना नाना, तर आपल्याला परभणीहून आणावं लागायचे. पण आता मला सांगा, नाशिक मध्ये परभणीत काय बाकी राहिलं आता? अहो, परभणीपेक्षा नाशिक आता समृद्ध झाले. आदरणीय आमचे सोपान महाराज आहेत, आदरणीय आमचे बाबा आहेत, रवी महाराज आहेत, आमचे शिंदेकर मंडळी आहेत, सर्व संस्थेतली मंडळी आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आमचे पूजनीय गुरुस्थानी असलेले माझे शिवाजी बाबा आहेत, त्याचबरोबर आमचे ओंकार महाराज आहेत. सर्व गोड आहे, सिस्टीम अतिशय सुंदर आहे. आदरणीय भोसले साहेब आहेत, तात्या आहेत, रामदास तात्या आहेत, दादा आहेत, नाना आहेत. आता तुम्ही माझे इतके जिव्हाळ्याचे सर्व सर की आता बसलेल्यांपैकी नुसते गावच माहिती नाही तर नाव सुद्धा माहित आहे. मग आता मी एकच काम करतो, ठेविता माथा चरणी हेची भले. तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालणं याच्यापेक्षा मी दुसरं काही करू शकत नाही. विठाला विठाला. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आई तुम्ही पुढे सारखा किंवा पुढचे ना ते मागचे डायरेक्ट पुढे येऊन बसा. बर, 2च मिनिटात बरं का, लवकर लवकर. आपल्याला बरोबर 1 तासामध्ये आपल्याला थांबायचं आहे. कालावधी आपला संपत चाललेला आहे. पुण्यपर्व काळ आहे. खऱ्या अर्थाने या पुण्यपर्व काळात आमच्या आई साहेबांनी साधला. मकर संक्रांतीच्या नंतरच येणारं जे काही आयन आहे त्याला शास्त्रीय दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा त्याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आदरणीय पूजनीय महान तपस्वी गुरुवर्य बाळाबाबा ढगे आणि त्यांच्याच आशीर्वादातून पूजनीय आदरणीय परमश्रद्धेय गुरुस्थानी असलेले आमचे कैलास बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि उरलेल्या पाऊण तासामध्ये सेवा आटपण्याचा प्रयत्न करतो. गोड असं या ठिकाणी जसं भागवतात सांगितलेलं असतं त्याचप्रमाणे सर्व मंडप, सुसज्जता, अतिशय बैठक व्यवस्था आणि आईवरचं प्रेम या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आई वडिलांसाठी आपण काही करू शकत नाही. म्हणतात अशी म्हण आहे, आपल्या कातड्याचं चमडं काढावं आणि त्याची चप्पल करावी आणि आपल्या आई वडिलांच्या पायात घालावी, तरी मात्र आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होता येत नाही. पण इतका सुंदर प्रयत्न, नाहीतर बऱ्याच अंशी आपणही वर्ष श्राद्धाला बाहेर जातो. अगदी काही नाही, करम कटाळेपणा आणि जणू काही आईबापाला सुद्धा वाटावं का उगाच हे माझ्या पोटी जन्माला आलाय. परंतु असं काहीतरी दिसलं का इथे आईबापाची संस्काराची ठेव, इथे आईबापाचा आशीर्वाद ज्या कुटुंबामध्ये असतो ना माईबापा हो, त्या कुटुंबामध्ये संस्कारक्षम पिढी घडते आणि जगाला आदर्श देते. हे जग आदर्श आहे आणि या जगात आदर्शवादच मानलेला आहे. आतापर्यंत नास्तिकवादी जरी लोक मोठी झालेली तुम्ही पाहिली, पण समाजाने त्यांना विचारलेलं नाही. लक्षात ठेवा, जरी 6 दर्शनकार नास्तिक असले ना, चारवाकवादी, तरी या लोकांना विचारलेलं नाही, फक्त त्यांचं ऐकून घेतलं.
त्यांचं ऐकून घेतलं, पण त्या लोकांच्या पाठीमागे लागणारा अतिशय थोडा समाज आहे. आयुष्यभर जरी त्या माणसाने परमार्थ केला नाही तरी तो जाता जाता सांगून जातो, 10व्याला प्रवचन ठेवा. मी काय बोललो लक्षात आलं? आयुष्यभर नास्तिकवादच ज्याने केलाय ना त्याच्या सुद्धा मनात इच्छा राहते मुलांनी माझ्या जाण्यानंतर पिंडदान करावं. जरी नास्तिकवादी विचारधारा तुमच्या आमच्यामध्ये असली तरी नास्तिकवादी विचारधारा जास्त लोकांनी स्वीकारलेली आपल्याला दिसत नाही. कारण आजही कलियुगाच्या विकसनशील भारताच्या या जगामध्ये लोक परमार्थाकडे वळताना जास्त दिसत आहेत. हाच आपल्या परमार्थाचा मोठा विजय आहे. विठाल विठाल. साहेब, आज ही झपाट्याने डेव्हलपमेंट होताना दिसते ना, ही फक्त माऊली ज्ञानोबारायांची कृपा आहे. हा झपाट्याने बदल जो दिसतोय, आज आमचे कीर्तनकार लंडन मध्ये जाऊन कीर्तन करून आले. आज आमचे बाहेर देशांमध्ये कीर्तन होत आहेत. ही जी कृपा आहे ही संतांची कृपा आहे. आणि स्वीकारलं महाराज. चीन जरी आपला वैचारिक पातळीवर किंवा चीन सीमारेषेवरून जरी आपलं युद्ध असलं ना तरी चीन मध्ये सुद्धा आपल्या भारतीय बौद्ध धर्म ग्रंथाचा स्वीकार करून चीन मध्ये इतर धर्मीयांचा स्वीकार केला जात नाही, परंतु भारतीय संस्कृतीचा स्वीकार आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतो ते. थोडं नीट ऐका बरं का, तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. पण हे फाउंडेशन काय आहे, ही संस्कृती काय आहे, हे बीजारोपण काय आहे, हे आपल्याला या वातावरणावरून कळतं की खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये या आई वडिलांनी काय बीज रोवलेलं आहे. शुद्ध बीजा पोटी. शास्त्र असं सांगतं गड्या, उन्मत्त मुलगा जर जन्माला आलं तर कृपा करून त्या मुलाला शिक्षकाने छड्या देऊ नये. शास्त्र सांगतं. म्हणजे मी या मताचा आहे, ज्या अर्थी शासनाने GR काढला का शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये, अन्यथा त्या शिक्षकाला निलंबित व्हावं लागेल. त्याचं कारण आहे, मला असं वाटतं त्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. मुलगा मूर्ख जर जन्माला आलं तर त्याला शिक्षा करू नका, मग म्हणा बापाला शिक्षा करा. मुलगा जर बावळट जन्माला आलं तर आईला शिक्षा करा. मुलगा जर कृपण जन्माला आलं तर वंशाला शिक्षा करा. आणि मुलगा जर दरिद्री जन्माला आलं तर त्याला स्वतःला शिक्षा करा. उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता. कारण ही लाईन तिकडे जोडली जाते. तिकडे म्हणजे कुठे? पोरग खराब निघलं तरी कोणावर कोणाचं नाव घेतलं जातं? सोपान महाराज कोणाचंही रे हे. आणि पोरग चांगलंही आलं, चांगल्या टक्क्याने पास झालं तरी पाय रे, याचा बापही असा सात्विक होता बरं का नाना, असं म्हणतात. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे झाली विजाची, त्याची पुढे झाली विजाची. अमृताची फळे अमृताची वेली, टाळी वाजवा आमच्या अक्षय महाराजांसाठी. त्याची पुढे चाली बेजाची अमृताची फळे अमृताची वेली. जे ते त्या झाडाला शोभायमान फळ लागत असत. असं म्हणतात येड्या बाबळीला सफरचंद येत नसतात. म्हणून तयारी आपल्याला करावी लागते. ग्रस्त आश्रमामध्ये आपल्याला तयारी करावी लागते, उद्या जगाला त्रास देणारी संतती जन्माला येऊ नये म्हणून. मी काय बोललो लक्षात आलं? नाथ महाराजांनी भागवतात फार गोड उभी लिहिली महाराज. नाथ महाराज म्हणतात, प्रत्येक आई बापाची इच्छा आहे माझ्या मुलाने हबप म्हणून जन्माला यावं, हरिभक्ती परायण. कारण त्याच्याशिवाय त्या आई वडिलांना जगामध्ये वैकुंठ रूपी स्थान मिळत नाही गड्या.
हरिभजनाशिवाय माता पित्यांचा उद्धार होऊ शकत नाही या जगामध्ये. लक्षात ठेवा. आता तुमचं मी थोडस एक बाजूला घेऊन जातो. बऱ्याच अंशी लोकांची सुशिक्षित असून अंधश्रद्धा आहे. काकस्पर्श झाला म्हणजे तो मुक्त झाला. हे आजच्या कीर्तनातून घेऊन जातो. म्हणजे कीर्तन तसे वर्ष श्राद्ध तुम्ही भरपूर ऐकता. कावळा हा उपमुख्यमंत्री, आपला उपशाप आहे कावळ्याला. मला काय म्हणायचंय, मुख्य उपासना हरिभक्ती. लक्षात ठेवा. लोक म्हणतात पाव आयुष्यभर प्याला पण आषाढी एकादशीला गेला, मग काय पवित्र झाला का? होत नाही. हा म्हणले आयुष्यभर कधी कोणाच्या कामाला नाही आला, पाहना बाई किती टपकन कावळा शिवला. आता ते बाबा आपल्याला कळत नाही म्हणून बरं कोणत्या पिंडाला शिवलं. ते जर कळालं असतं तर तिथंच खडकावर तोंड जोडीत बसलो असतो आपण. आणि ते पिंड मांडणाऱ्याला कळत नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय सांगायचंय मला याच्यात, तुम्ही अंधश्रद्धाळू लोक आहात जास्त. पत्थर का एक नाग बनाया. मला एक सांगा, तुम्हाला हे संतांचे विचार एक आहे. आमचे कबीरदासजी म्हणतात तुम्हाला सोन्याचा नाग बनव देतो, घरात निघलेला काठीनं जोडीतो. सच्चा बिचारा भूखा मरेगा झूठा मलिद खाइयो रे, कहत कबीरा सुन मेरे गुनिया झूठा मनना धरियो रे. सव्वा शेर का रोट बनाया देवी को चढ़वइयो रे, देवी बिचारी खावे न पिवे अपना तिल मिल जइयो रे. आपल्यासाठीच चाललंय. कशासाठी बोलतोय मी, जर शुद्ध संस्कृती जन्माला घालायची असेल तर आपल्याला शुद्ध परमार्थ करणं गरजेचं आहे. विठाला विठाला. लक्षात घ्या. अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे. भगवान आज एवढ्याशा जमिनीसाठी जर मी वर्णसंकर करील तर आमच्या यादव कुळाचा नाश झाल्याशिवाय व्यभिचार वाढला तर पिढी संपायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. आज तुम्हाला संपताना दिसताय कुठे कुठे. जे लोक बाउंड्रीच्या बाहेर कुठेतरी संपताना दिसतंय बघा तुम्हाला. असं वाटतं काय होईल पुढे, अशी भीती वाटते. त्याचं कारण आहे जग फक्त व्यभिचाराने संपणारे कलियुग. काम नावाच्या विकाराने कलियुग संपणार आहे आणि दुसरं तोंड नावाच्या विकाराने कलियुग संपणार आहे. या दोन विकाराने कलियुगाचा अंत आहे. बरं हा विकार काय वय पाहुणे का? नाही महाराज. या विकाराला शांत करण्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे आज एक कथा कीर्तन चालू आहे म्हणून बरं आहे. नाहीतर तो व्हॅलेंटाईन त्यांच्या देशामध्ये जाऊन म्हटला होता भारतामध्ये जशी विवाह संस्था आहे तशी विवाह संस्था आपल्याकडे तयार करा, म्हणजे आपल्याला वेश्यागृह बांधायची गरज पडणार नाही. आणि जर आपल्याकडे विवाह संस्था झाली तर आपल्याकडे वर्णसंकर होणार नाही. येणारी पिढी आपल्या देशाची मान उंचवेल. देशाला मान्य झालं नाही, येडे भारतीय व्हॅलेंटाईन डे साजरा करतात आणि तिकडे तो फाशी दिला. विठ्ठल विठ्ठल. मला एकच सांगायचं आहे, आजही आपण त्या शुद्धतेत आहोत म्हणून आपल्या घरामध्ये महेश आणि विष्णू नावाचे माणसं जन्माला येतात आणि आपली वर्तणूक करतात. पूज्यपाद गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते यांचा अमृत अनुभव ऐकण्याची वेळ चातुर्मासात आली. त्यावेळी त्यांनी दोन देहूकर सांगितले होते. एक पंढरपूरला देहूकरांचा फड आहे आणि दुसरे देहूचे देहूकर फड आहे. त्यांनी सांगितलं आतापर्यंत तुम्ही तुमच्या पिढीमध्ये तुकाराम नाव का ठेवलं नाही? जर तुम्ही एकाच वंशाचे आहेत, मांस वंशाचे आहेत, तर का ठेवलं नाही? तर वक्ते बाबांना त्यांनी उत्तर दिलं होतं. म्हणले बाबा उद्या आमच्या पिढीत जर एखादा विचित्र जन्माला येऊ नये आणि त्याचं नाव जर तुकाराम ठेवलं तर त्या तुकाराम रामांनी परमार्थ केला आणि याचं नाव जर तुकाराम ठेवलं आणि यानं जर सप्ते मोडले मग याला वंश संवर्धन म्हणतात. याला काय म्हणतात मला सांगा सर. परमपणेने लोक चांगले वागत होते. हा लिखित घटना आहे का अलिखित घटना? अलिखित घटना आहे. माझा बाप चांगला वागत होता ते म्हणले हे कुठे लिहून ठेवले? हे काय लिहून ठेवावं लागत?
मला सांगा, होऊ नये पण अशी घटना व्हावी, होऊ नये पण जगात अशा घटना घडतात की एखाद्या मुलाने आजोबाचंही तोंड पाहिलेलं नसतं आणि एखाद्या मुलाने आपल्या बापाचंही तोंड पाहिलेलं नसतं. मग मला असं विचारायचंय, त्याला आजोबान बाप नव्हताच का? वाक्य कळतंय का मी काय बोलतो ते? तुम्ही एवढे गंभीर नका हो, मला टेन्शन येतं. तुम्ही मोठे मोठे ऐकणार. विठ्ठल परंपरेची शुद्धता मला असं सांगायचं साहेब, शुद्धतेशिवाय मजाच नाही. आमच्या अण्णा सांगायचे शंभर शास्त्री, माणसाला जर बद्धतेचं लक्षण एकदा शुद्ध वाटू लागलं का ते बद्धच लक्षण त्याला असं वाटतं माझं जे चाललंय ते शुद्धच चाललंय. पण नाही बा, या जगात प्रत्येक क्रिया करण्यासाठी तुम्हाला शास्त्र उपलब्ध आहे. काही क्रिया करा. खाली येऊन बोलू सर, अगदी शौचाला बसण्याची सुद्धा क्रिया आहे. आता काय सांगा, इतकं शास्त्र आपल्याला आई सारखं वाढवत आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा हित देऊनी वाढविती, अहितापासून काढिती. नाही श्रुती परवती माऊली जगा. आपल्यावर उपकार आहे शास्त्राचे, आपल्यावर उपकार आहे वेदाचे, आपल्यावर उपकार आहे परंपरेचे. मला सांगा, आपल्या प्रत्येक क्रियेवर जर शास्त्र लक्ष ठेवून आहे तर शास्त्राला सुद्धा इच्छा आहे याने जे करावं ते चांगलं करावं आणि चांगल्या अवस्थेला प्राप्त व्हावं. मला शुद्ध बोलायचं आहे आणि शुद्ध सांगायचं आहे. आज आपल्याला इतकं शुद्ध दिसतं त्याचं कारणच आहे याच्यात डालडा मिक्स नाही. कारण अलीकडे 2 प्रकारचं तूप निघालं. एका तुपाला म्हणतात, पुढे बोला बोला ना, म्हणा ना, डालडा, आणि दुसऱ्याचं काय नाव आहे? शुद्ध तूप. मला सांगा, लोक म्हणतात, हुशारे लोक म्हणले थोडं खा पण कसं खा? चांगलं खा की शुद्ध खा. मला एवढंच बोलायचं आहे की ही सर्व शुद्धतेची हमी आहे आणि ही शुद्धतेची हमी जर परंपरेने आली आहे तर टिकवणं सुद्धा आपली काळाची गरज आहे. जरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांची आप्त संत नाही, पण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. सर, आज प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे माझंही मुलगा सुसंस्कारित असावं. तुम्ही आपण सर्व शाळेतली मंडळी आहात, सर्व शिक्षक आहात. तुम्हाला मुलगा हुशार असून नालायक आवडतो जास्त का कमी हुशार असून संस्कारित आवडतो? काय बोलतो लक्षात येतं? आम्ही काय म्हणतो माहिती, याला काही नाही आलं तरी चालेल पण गप मरत असाल. आणि काही नाही येणारेच पुढे काहीतरी करतात. ज्यांना आधीच काही येतं ते नंतर काहीच करत नाही. विठ्ठल तुम्ही नीट आठवा, चांगलं बघा. तुम्ही जे आधीचे हुशार आहेत ते नंतर काहीच करत नाही. जे आधी हुशार असतात ते नंतर काहीच करत नाही. जे नंतर हुशार असतात ते कालांतरापर्यंत टिकतात. विठ्ठल विठ्ठल. चला, या शुद्धतेच्या बद्दल मला सांगायचं आहे. परंपरा शुद्ध आहे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपली माऊली ज्ञानोबारायांची परंपरा आहे, कुळ शुद्ध आहे आणि म्हणून आपण शुद्ध आहोत. मला सांगा, आजही लोक, 1-2 माणसं सोडा तुम्ही, कुठेतरी असं कुठेतरी बसलेले असतील वगैरे, पण आजही या कीर्तनामध्ये 99% साधक मंडळी येऊन बसली. काय कारण याचं? ही कृपा फक्त माऊली ज्ञानोबारायांची. कदाचित सोपन काका तुम्ही त्या दिवशी होते का? थेरपी सांगितली, भजन थेरपी. नाही, त्या दिवशी नव्हते तुम्ही. मी मागच्या रविवारी की त्याच्या मागच्या रविवारी सांगितलं, काका कैलास बाबा, भजन कीर्तन हे तुम्ही मोक्षासाठी करू नका. मी मुद्दाम सांगितलं बघ, वेगळं एक काहीतरी मांडायचं म्हणून. युक्तिवाद काहीतरी नाही. भजन ही कीर्तन थेरपी आहे महाराज. भजन कीर्तन काय? दिंडी भजन कीर्तन या थेरपी आहे. नाहीतर लोक आज ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल चांदवडला आणायला वेळ नसता लागला. कोणतं ठाण्याला कोणतं हॉस्पिटल आहे? म्हणजे आज लोक 2 तास का होईना विसरतात.
2 तास विसरतात की माझी पत्नी घरी असेल, जशी असेल तशी असेल, की माझे मुलं मला काय काय बोलतात, जसे असेल तसे असेल. 2 तास ते विसरतात आणि तेवढ्या वेळात माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आणि माऊलींचे शब्द त्यांच्या मस्तकावर स्थिर होतात. इथून मागे झालेला पश्चाताप मंडपात विसरून जातात आणि घरी जाऊन पुन्हा गुण्या गोविंदाने नांदतात. याला भजन थेरपी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल, चंद्रशेखर महाराजांच्या चातुर्मासातला एक शब्द ऐकला होता मी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. ते खूप गोड वाक्य बोलले होते. ते म्हटले तुम्हाला भजनाने मुक्ती मिळतं असं कोणी सांगितलं? मग काय करायची ती मुक्ती? कशा बरोबर खायची? खायची कशा बरोबर? आपल्याला काय मुक्ती माहिती? घरात आहे तीच मुक्ती जमू दे ना, ही कोणती पाहत्या तुम्ही? आमच्या वर सदाला जर कीर्तनकार बिलगले ना, मुक्त्या सांगा, त्या उत्तरेकडे गेल्यावर सांगा, यांना दिशाच राहिला नाही तर कोणत्या दिशेला सांगायचे तुम्ही? आता तो काळ नाहीये, 21वे शतक सुरू झालंय. यांना मुक्ती ही सांगा. तू तुझ्या बापाला बाप म्हणतो, हीच मोठी श्रेष्ठ मुक्ती आहे. तू तुझ्या मुलांना संस्कार लावतो, हीच मोठी श्रेष्ठ मुक्ती आहे. तू तुझ्या मुलाला दररोज शाळेत पाठवतो, ही त्याच्याही पेक्षा मोठी मुक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य तत्संभाव असा आहे की मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे आनंद. आणि कुटुंबात जर आपण पारमार्थिक अवस्था भोगत असो तर त्या कुटुंबामध्ये आनंद आहे. धार्मिक अवस्था भोगत असो दादा तर त्या कुटुंबामध्ये काय आनंद आहे. आजही लोक बरं का भले भले शिकलेले IIT वगैरे झालेले क्षेत्रातले लोक नर्मदेच्या तीरावर भले भले गंध लावून बसले. का बरं? ते म्हणले याच्यात आता दुसरं समाधान कुठे शोधित. एका जजला विचारलं होतं आम्ही, म्हणले का हो नोकरी सोडून? ते म्हणले काही नाही राहिला, आमचं बी काम किती दिवस चालत, सुट्ट्या राहत्या भरपूर, आता ते काम नाही करायचं. म्हणले आता इकडे सेवेत काम करायचं. एक जाता जाता वाक्य सांगून जातो मी तुम्हाला पटकन. जगात सेवेसारखा आनंद कुठेच नाहीये. करत राहा फक्त. म्हणजे सेवेसारखा आनंद कीर्तनात नंतर जे मिळतं त्या ढवळ्या पाकिटात सुद्धा नाही. कारण आनंद बंद नसतो, आनंद व्यापक असतो. तुम्ही सेवा करत राहा. आता मी तुमच्या दुःखाचं कारण सांगतो ना, अभंगाच्या महत्वाच्या भूमिकेकडे येतो. आपल्या दुःखाचं कारण आहे मूळ अपेक्षा. मग मुलाकडून, आईकडून, नातेवाईकाकडून, देवाकडून, गुरुकडून, भाऊबंदाकडून, शेजारच्याकडून, पाजारच्याकडून आपली सेवा होत नाही. त्याचं कारण आहे अपेक्षा. तुम्ही पोटी मुलं जे जन्माला घातले ना, देवाने दिलेले ते आपल्याला एक बक्षीस आहे असं म्हणून सांभाळा आणि आपलं कर्तव्य करून बाजूला व्हा. उद्या त्यांनी आमचा सांभाळ करावा असं म्हणू नका. आई बापाच्या भूमिकेमध्ये उत्तीर्ण झाला समजा. आज दुःख का बरे? म्हणले का हो, का बरं तुम्ही त्याला एवढं जीव लावते? म्हणले नाही ना, म्हातारपणातली ती आमची द्यावा लागला पुन्हा दाखला सांगताना सर्व सुखाची आशा जन्म गेला. का तुम्ही अभिलाषेमध्ये जगताय मला काही कळत नाही. मला सांगा, जर हा देह ज्याने दिलेला आहे त्याने सर्व काही नियमन करून दिलेला आहे, मग तुम्ही कितीही मोठे तत्वज्ञानी असाल तरी तुमची जी काही रेषा आहे ती आधीच सर्व काही चौकटात बांधून ठेवली आहे. तुम्ही त्याला टाळू शकत नाही. मायकल जॅक्सन तुम्हाला नाव ऐकून आहे. 47 डॉक्टर बरोबर होते. किती? त्याची इच्छा होती कलियुगातला नियम मोडायचा आणि मला 150 वर्ष या जगात जगायचंय. म्हणतात बर का, 47 वर्ष जगला म्हणे. किती वर्ष जगला? 47 वर्ष. कमाल आहे आजाराची सुद्धा. हृदय विकाराचा तज्ञ जे आहे त्यांना 2-2, 3-3 येऊन गेले. नाही लक्षात आलं? आता आपल्याला म्हणणं ठीक होतं, तुम्ही जरा 2-3 दिवस गोळ्या बंद केल्या त्याच्यामुळे तुमचं हृदय बंद झालं. अरे त्याचे सर्व नियोजन आहे दादा. तो पूर्वनियोजित त्याचा कार्यक्रम असतो. मला सांगायचं तत्संभाव एवढा आहे राजा, जर सर्व काही त्याने नियमन केलेलं आहे, जर सर्व दैवाचा खेळ त्याच्या हातात आहे, तर आपण फक्त कुठल्या अपेक्षेत बळी पडण्याच्या ऐवजी मुलांची सुद्धा सेवा करा आणि बाजूला निघा. तुम्ही जर मुलांची सेवा करून बाजूला निघाले ना, असा जगात मुलगा नाही का तुम्ही
त्याला सांगावं लागेल तुमची सेवा करा, सांगावं नाही लागणार. किती दुराचार करणारा मुलगा असू द्या, एकदा तुम्ही त्याला सांगा, भाऊ देवानं दिलेलं तुम्हाला बक्षीस आहे आणि मी तुझी सेवा केली, तुझी सेवा सुद्धा देवालाच गेली, काय करायचं ते तू पहा. मुलगा म्हणतो बाप उदासीन आहे, आपण आई बापाकडे पाहिलं पाहिजे. विठाल विठाल. चला. आणि म्हणून आता आडससाहेबचा जमाना आहे, विज्ञापनचा जमाना आहे, जाहिरातीचा जमाना आहे आणि या काळामध्ये शुद्धतेची हमी देऊन सुद्धा लोक विचारतात. बाहेर बोर्ड लिहिलेलं असतं शुद्धतेची हमी, पण तरी विचारतात खरोखर 100% शुद्ध आहे ना. म्हणून आता आपण बोर्ड जरी बाहेर शुद्धतेचा लावलेला असला तरी स्वतःच्या अंतकरणातल्या एका आत्मतत्वाला विचारा, खरोखर आपलं बरोबर चाललंय ना. मग म्हणा तस्मा शास्त्र प्रमाणांते कार्य कार्य व्यवस्थित हो. शास्त्र जर सांगत असेल त्याप्रमाणे जर आचरण असेल तर आपल्या पोटी येणारी संतती आणि आपल्याला मिळणारे आई वडील हे नेहमी प्रेम करणारेच राहतील, यात संदेह नाही. विठाला विठाला. मी एवढा मोठा पसारा मांडला हा फक्त या कुटुंबासाठी, आणि या कुटुंबासारखे जर असे लाखो कुटुंब असतील तर एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा की खऱ्या अर्थाने आपण भारत वंशामध्ये जन्माला. मला भागवत सांगायची इच्छा आहे, जाता जाता थोडं सांगून जातो. सांख्य योगामध्ये देवहूती कपिल भगवंताला म्हणतात, तू माझ्या पोटी जन्माला आला, मला तुझी सेवा करू दे. कपिल भगवान म्हणतात, आई देव जरी असला आणि मी जरी तू देव म्हणून मला सांख्ययोग सांगण्यासाठी बोलवलेलं असलं ना, पण आई कपिल भगवान म्हणतात, आई मी देव म्हणून जरी तुझ्या पोटी जन्माला आलो ना, सेवा ही मुलानेच आईची करायची असते. पण ऐका देवहूती मातेच्या मुखातला शब्द काय, अरे म्हणले जगात सर्वच मुलं देव म्हणूनच जन्माला येतात. मी काय बोललो लक्षात आलं, पण आईलाही ते कळाले पाहिजे. आणि जगातल्या सर्वच आई देव म्हणूनच जन्माला येतात, पण ते मुलाला कळाले पाहिजे. म्हणा याला म्हणतात सांख्य तत्व. विठ्ठल विठ्ठल. आता अलीकडे आपण म्हणतो बाबा लोकांना वेदांत कळत नाही, पण मला असं वाटतं स्टॅटिस्टिक स्पेशलिस्ट लोक इथे बसलेले आहेत मॅथ मधले, कळतं लोकांना. म्हणून गुरुजी म्हणायचे वेदांताची भाषा समाजाला कळतेच महाराज. समाज जेवढा उंच आहे तेवढी उंची आहे समाजाची, फक्त ते आपण आहे ना फाटे पाडितो, त्याच्यामुळे लिंक लागत नाही. फाटा पाडणं हा नांगरताना आलेला विषय असतो. अलग लक्षात. बैल जर बाजूला झाला तर तो फाटा पडला जातो संजीव भाऊ. विठ्ठल विठ्ठल. चला मला एवढं तत्व एक ऐकून जा आजच्या कीर्तनामध्ये. कीर्तन मी अजून 15-1 मिनिटं करणार आहे, फक्त एवढंच ऐकून जा. आपण स्वतः शुद्ध व्हा, आपल्या मुलांची सेवा देव म्हणून करा आणि मुलं तुमची सेवा करायला तुम्हाला सांगावं लागणार नाही. आणि मग बघा तुमच्या जीवनात किती मोठा आनंद आहे. हा उच्च पराकोटीचा आनंद आहे. देवा तू मला यांची सेवा करा. आता बघा काही मुलं असं भागवतातच आलेलं आहे. चित्रकेतूच्या याच्या कथेमध्ये तो गंधर्व ज्यावेळेस झाला, त्याला कृतद्युती नावाची पत्नी मिळाली, तिलाच मुलगा होईना, मग त्याला 1 कोटी पत्न्या केल्या आणि मग त्या कृतद्युतीला पहिला मुलगा जन्माला आला, पहिल्या बाईला झाला 1 मुलगा जन्माला. बरं तो बी यांनी बाकीच्यांनी राहू दिला नाही. मग नारद आले, पुन्हा नारदाने त्यांना सांगितलं का भाऊ टेन्शन घेऊ नका, तो तुमचा शत्रुपुत्र होता. कोणता पुत्र होता तो? शत्रुपुत्र. शत्रुपुत्र काय करतो बा सांगून जातो, प्रेतकल्पामध्ये आलेला आहे. तो आपल्या दुःखाची व्यवस्था लावून जातो, कारण मागच्या जन्मात आपण त्याला दुःख दिलेलं असतं. त्याला कर्मयोग मानावाच लागतो. हरिभाऊ ठक्कर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जर कर्मयोग मानलेला आहे तर कर्मयोग मानावाच लागतो. आणि कर्म हे परमार्थापेक्षा हजारो पटीनं शुद्ध करावं लागतं, तेव्हा परमार्थ होतो. विठ्ठल विठ्ठल. हो लक्षात ठेवा, हजारो पटीने कर्म शुद्ध असावं लागतं. आणि हजारो पटीने कर्म शुद्ध करणारा आणि अशुद्धाने ध्यान करणारा, त्या अशुद्ध ध्यान करणाऱ्यापेक्षा हजारो पटीने शुद्ध कर्म करणारा श्रेष्ठ आहे. कारण या जगात कर्मयोगी नाही सांगितलेलं आहे. कर्मयोगी या जगातला श्रेष्ठ आहे. मला एवढंच बोलायचं आहे, आपल्याला जे काही दुःख होतं ते आपल्या कर्माचा तो दाखला आहे, तो आपला LC आहे, त्याच्यावर आपण लिहून ठेवलेला आहे. एक 1.5 महिना झालाय आता, एक 24-25 वर्षाचे आमचे साले साहेब निवर्तले. आता दुःखातून बाजूला कसं काढायचं दादा, भूमिका आहे, त्याला पर्याय नाही बाबा. तर अकाली मृत्यू येण्याची कारण सांगितली
आणि त्यांच्या निमित्ताने माझं गरुड पुराणाचं ते मोठ्या ग्रंथाचं पारायण झालं त्यांच्या निमित्ताने. आणि मग प्रेतकल्पामध्ये असं वर्णन आलं अक्षय महाराज, आपल्याला जी व्यक्ती आपल्या जीवन असेपर्यंत आपल्याला दुःख देऊन जाते ना, मागच्या जन्मात त्याला आपण दुःख दिलेलं आहे, या जन्मात तो आपला शत्रुपुत्र म्हणून पोटी जन्माला येतो आणि त्या आई वडिलांना त्यांचा श्वास असेपर्यंत दुःख देऊन जातो. याला म्हणतात कर्मातली परतफेड, याला शत्रुपुत्र म्हणतात. याला काही उदासीन पुत्र आहे, काही ऋण पुत्र आहे. आता सद्गुरू आमचे जंगली महाराज शास्त्री फार त्या ऋण पुत्रावर फार गोड वर्णन करतात, मला ते सांगायचं नाही. तो परतफेड करण्यासाठी जन्माला येत असतो. याचं म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापर्यंत काहींची मुलं आजारी राहिली. किती? 22व्या वर्षापर्यंत. आणि मग 23वा लागताच निवर्तले. बापाने विचारलं, खाव एवढा आजारी असताना 22 वर्ष जगला? अहो म्हणले, झाला त्या दिवसापासून दवाखान्यात वाहतो. म्हणजे आतापर्यंत 20-21 लाख रुपये लागले. समजायचं मागच्या जन्मात बुडीवेल होते, वसूल करून निघून गेला. विठाला विठाला म्हणून हा वसुलीचा देश आहे. वसुलीचा, सेटलमेंटचा नाही. सेटलमेंट बँकेत होते, इकडे नाही. म्हणले आता एवढे सेटलमेंट बँक करते पण त्याचं क्रेडिट कायमचं खराब करते. इकडं तसं नाही आहे. इकडं तुमची सेटलमेंट होऊ शकत नाही, तिकडं आपली ताकदही पुरणार नाही. कारण कर्म तुम्हाला पाहण्यापासून दोषी ठरतं, तर ऐकण्यापासून तर सर्व कर्मामध्ये आपण दोषी आहोत. मला एवढं सांगायचं आहे, सेवाभाव सर्वश्रेष्ठ भाव आहे. फक्त सेवा कोणाला केली ते कळू देऊ नका. आजच्या आया नापास का झाल्या त्या मी सांगतो तुम्हाला. मुलाला दूध पाजलं हे तोंडावर काढतात म्हणून मुलं सुद्धा म्हणतात, तुला कोणी दूध पाजलं? ते म्हणले माझ्या आईने. मग तुझ्या आईला सुद्धा कोणी दूध पाजलं? ते म्हणले माझ्या आजीने. म्हणले तुझ्या आजीला सुद्धा कोणी दूध पाजलं? म्हणले तिच्या आईनं. अरे जर आईचा आई जर माझी विठ्ठल रुक्मिणी आई आहे, तर दूध पाजल्याचा गर्व ज्या आईला नसतो ना, ती जगातली सर्वश्रेष्ठ आई आहे. विठाला विठ्ठल. आणि मग त्या सर्वश्रेष्ठ आईच्या व्यापकत्वाबद्दल जे कोणी बोलतात, ज्या अंतकरणामध्ये दशा ज्या असतात, त्या अंतकरणातल्या अवस्थेत त्या आईच्या चित्तामध्ये जे लेकरू असतं, त्या लेकराबद्दल त्या आईच्या चित्ताची अवस्था माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मातेची याचे जिच्या अंतकरणामध्ये त्या लेकराविषयी कळवळा नवे तिचं अंतकरण. मला एक सांगायचंय, अंतकरण जसं श्वासाशिवाय जगू शकत नाही ना, तसं आईचं अंतकरण सुद्धा लेकराशिवाय जगू शकत नाही. महाराज लेकरू जर डोळ्याला दिसलं नाही तर आईचं अंतकरण प्रेतवत अंतकरण असतं, मेलेलं अंतकरण असतं. बरं त्या आईला कितीही मुलं राहू द्या महाराज, गांधारीला एवढे मुलं होते तरी देवाला शाप देऊन मोकळी झाली. 101 कौरवांवरचं हे प्रेम आहे.
देवाला सांगितलं देवा, अरे तुझे हे काही केलं ना भाऊ, ते माझ्या लेकरांच्या प्रेमासाठी नाही केलं तर माझ्या लेकरांचा घात केला ना, तुला सुद्धा या जगात राहण्याचा अधिकार नाही, लक्षात ठेवा. म्हणून राजा हो, या जगामध्ये आईच्या अंतकरणाला फार मोठं व्यापकत्व आहे. आईच्या अंतकरणाची दशा, आईच्या अंतकरणाची अवस्था आणि आईच्या अंतकरण कळत नाही महाराज. आम्ही आमच्या आईला 4 भाऊ आहोत. काय व्हायचं, पूर्वी काही चाळी नसायच्या कांद्यावर साठवण्यासाठी चाळी. मग पूर्वी कसं असायचं, कुठेतरी झाडाखाली उंच ठिकाणी तात्या ते पोळी मारलेले असायचे. मग दादा म्हणायचे, हे अरे पटकन नामदेव आणि तुकाराम कांदे ते याच्यावर टाकून या. त्या कागद हा मला सांगत सर, ते कागद इतक्यात विसरलं ना शाळेत गेल्यापासून, छोटे छोटे कागद यायला लागले त्याच्यामुळे. आणि मग कागद टाकून या. आम्ही दोघं बाहेर गेलो का, जे दोघं मोठे घरात राहायचे ना, आई म्हणायचे, व्हाय ना, अरे तू क्या तिकडं रानात गेला आणि तुम्ही काय करू राहिली? बरं ते रानात आले ना, आम्ही घरात गेलो, ते म्हणजे अरे वळूबान मस्त तिकडे काम करू राहिले, तुम्ही काय करू राहिली? मला काय बोलायचं, 4ही मुलांना सारखं इक्वल करायची महाराज. त्याला आईचं अंतकरण म्हणतात. आणि आजकालचे पोरं म्हणतात, माझ्या आईच्या मनात माझ्याविषयी प्रेमच नाही, तुला मोजता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे राजा, आईच्या अंतकरणाचा मोज माप या जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आधी आईचा स्वीकार केलेला आहे. मातेची या चित्ती आई, हे जे तत्व आहे, मी काही गाणे म्हणणार नाही बरं का, ते काय ते आमच्या महाराजांना माहिती. संतांनी आईचं महत्व कमी वाढवलं. धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. आईचं व्यापकत्व फार मोठं आहे. आईच्या अंतकरणातला त्या मुलाची दशा, त्या मुलाची अवस्था जाऊ शकत नाही. कितीही तुम्हाला त्या आईला सांगा महाराज, त्या आईला म्हणजे माणसाच्या आईला नाही हो, कुठल्याही वस्तू, प्राणी, कीटक, कुर्मी, कोणत्याही आईला तुम्ही सांगून पहा. आता विंचू नावाची जी काही प्राणी मात्र आहेत, त्याच्यामध्ये विंचवीन नावाची आई आहे. हो, काय त्या आईचं प्रेम आहे आपल्या लेकरांवर. बिचारीला स्तन नाहीये लेकरांना पाजण्यासाठी, स्तन नाहीये लेकरांना पाजण्यासाठी. काय असेल मला माहिती नाही, पण लेकरं एकदा जन्माला आले का ते भुकेलेले लेकरं आई पाहते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आपल्या लेकरांना म्हणते, बाळांनो तुम्ही माझ्या पाठीवर चढा आणि तुमच्या आणीने माझी पाठ फोडा आणि मग त्यातून रक्त प्या, पण भुकेलं राहू नका. तुम्ही किती चाणक्य राहा, तुमचा चेहरा उतरलेला आईला जेवढा कळतो ना, तेवढा बाईला कळत नाही. हा हो, माझे वडील, आम्ही 2:30 वाजता सायकलवरून कीर्तनाला यायचो. आता कैलास बाबांना माहित आहे, तांदूळवाडीहून प्रकाश बाबा पोटिंकडून 2:30 वाजता ज्यावेळेस आम्ही कीर्तन करून घरी पोहोचलो, माझ्याही म्हणजे निवृत्ती बाबा आमचे वडील आणि लक्ष्मीबाई आमच्या आजी, लक्ष्मीने सांगितलं, कमळे उठ. कमळे म्हणजे माझी मा, नेवरतीची दिष्ट काढून टाक, कीर्तनाहून आलाय तो. मी काय बोललो लक्षात आलं का तुम्हाला? हा, मी काय जास्त शास्त्र नाही सांगत, एकदम सोपं आहे. जगात तुम्हाला कोणाची दिष्ट नको असेल तर आईच्या पदराखाली लपा, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, वाक्य अजून एकदा ऐक. भीमाला आपल्या शक्तीचा गर्व आहे आणि इंद्राचा ऐरावत आणायचं ठरलं. अर्जुनाने खालून बाणाची शिडी बनवली महाराज, अक्षय महाराज, आणि भीम इंद्राची ती ऐरावत घेऊन निघाला, हत्ती घेऊन खाली निघाला, पण शिडीवर एवढा बोजा तोलतो काय, शिडी तुटली महाराज. भीमासह हत्ती पदरात झल्ला कुंती मातेने. आईच्या पदराची एकदा किंमत कळाली रे कळाली का तुम्ही आपल्या परमार्थ क्षेत्रात प्रवीण झाला म्हणून समजून घ्या. आईची ताकद येते, आईची ताकद आहे. आमच्या विठ्ठल पंतांनी सांगावं, माझ्या पोटी हे 4ही रत्न जन्माला आले, यात माझं तप असलं तरी, वाक्य नीट ऐका, यात माझं तप असलं तरी रुक्मिणी आई साहेबांची भक्ती आहे. 2 गोष्टी ऐका. तप आणि भक्ती हे फक्त आपल्याला परमार्थासाठीच नाही करावं लागत गड्यावर,
संसारामध्ये चांगली संतती निर्माण होण्यासाठी सुद्धा तप आणि भक्ती असावी लागते. संसार म्हणजे काय लेकरा बाळाचा पोर खेळत असा आहे काय? मग विठ्ठल पंतांनी सांगितलं की आम्ही ज्या आईंच्या पोटी जन्माला आलो, नीराबाईसी प्रेम गहिनीनाथ नामा म्हणे तया विठ्ठली आवडी, नामा म्हणे तया विठ्ठली आवडी. नामा म्हणे दया विठ्ठल आवडे. नाही, नामा माईक चालू करू म्हणे दे. दया विठ्ठल आवडे. मीराबाईसी प्रेम, मीराबाईसी प्रेम गैनी नाथी. मीराबाईचे प्रेम, मीराबाईचे प्रेम गहिनीनाथ. नामदेव महाराज म्हणतात मीराबाईंचं प्रेम गैनीनाथांवर आहे. श्री गुरुच्या अंतकरणामध्ये शिष्याचं अंतकरण जर एकत्रित असेल तर पोटी जन्माला येणारा जो पुत्र आहे त्याला बोध नावाचा पुत्र असं म्हणतात. आणि ज्ञान नावाचा पुत्र या भारत वंशाला दिवा लावून जातो. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य एक आहे का विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांचं, माझ्या रुक्मिणी आई साहेबांची भक्ती आहे. किती मोठी भक्ती हो, किती मोठी भक्ती आहे. जोपर्यंत आपले पतिदेव घरी नाही तोपर्यंत आमच्या आई साहेबांनी पिंपळाच्या झाडाला, अश्वत्थाच्या झाडाला प्रदक्षिणा कराव्यात. आमच्याकडे आता तर वड पूजायचा तरी कीर्तनकार विवसना करतात. आपली संस्कृती म्हणून, धर्मचार्य म्हणून आम्ही तुम्हाला पुढे उभं केलं आणि तुम्ही माईकला गरकी देऊन आपल्या संस्कृतीचं विडंबन करतात. आपले लोक म्हण मस्त कीर्तन झालं, मस्त झालं का तुझं मस्तक जागेवर नाही. कसं स्वीकारतात मला काही माहिती नाही, पण समाज हुशार आहे. त्याला जे घ्यायचं तेवढं घेतो, बाकी त्याला किती यांना देऊ द्या लोक म्हणतात. लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. आजही आपली आई जी आहे ही जगातलं सर्वश्रेष्ठ अंतकरण आहे. नुसती आपलीच आई नाही महाराज, तुम्ही कुठल्याही प्राण्याची आई घ्या, तुम्ही आता बघत असा कुठल्याही प्राण्याची आई घ्या, ती आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी स्वतःची कुर्बानी देते. स्वतःची कुर्बानी. घडलेली घटना आहे. आमची वागदर्डीची आमचीच पुतणी शिन्नरकडे दिलेली आणि त्यांच्याकडे काही लोक कामाला आलेली आहेत. जरा डोंगराच्या कोपऱ्याला घर ते कोपी बांधून राहत असल्यामुळे एक दिवस छोट वाघाचं पिल्लू म्हणजे थोडं बऱ्यापैकी होतं आणि म्हणून तिच्या लेकराला उचललं ना आई पळाली. आता त्या बिबट्याच्या तोंडामध्ये मुलाचं मान आणि आईच्या हातामध्ये त्या मुलाचे पाय. आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि वाघाच्या सुद्धा लक्षात आलं आपली सुद्धा वाघीण आपल्या लेकरांवर एवढंच प्रेम करत असेल. आईच्या प्रेमासमोर क्रूर वाघीण वाघ सुद्धा हरला जातो. याचं कारण आहे आईच्या अंतकरणाच्या